नसरापूरच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरलेल्या अवघा महाराष्ट्र या चिमुकलीसाठी हळहळतो सुद्धा आहे। एकच मागणी संपूर्ण महाराष्ट्रातनं नसरापूरनंतर जोर धरू लागली आणि ही मागणी आहे की नराधमाला तातडीनं आणि कठोरातली कठोर शिक्षा व्हावी। सोबतच नसरापूरमधल्या चिमुरडीसोबत जे झालं ते अन्य कुणासोबतही होऊ नये यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलण्याची गरज आहे आणि सरकारनं त्याच दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल टाकल्याचं आज पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीसांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याच अनुषंगानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल दिला जाऊ नये असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांचे आणि या संदर्भात कायद्यात योग्य ते बदल करण्याचे निर्देश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विधी आणि न्याय विभागाला दिलेत। लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यातील अंदाजे 80 ते 90% आरोपी सध्या पॅरोलवरती आहेत, ज्यामुळे सरकारनं अधिक कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतलाय। आधीचा कायदा हायकोर्टानं रद्द केला, त्यामुळे लैंगिक शोषणासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या विरोधात पुन्हा एकदा कठोर कायदा आणण्याची सरकारची तयारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। उच्च न्यायालयामध्ये देखील अशा प्रकारचे जे वारंवार बलात्काराचे, अत्याचाराचे, खुनाचे आरोपी जे आहेत त्यांना पॅरोलवर ते सुटता कामा नयेत, पॅरोलवर त्यांना सोडू नये अशा प्रकारची विनंती देखील राज्य सरकारच्या माध्यमातून कोर्टाला केली। मुख्यमंत्री महोदय सातत्याने यावर त्यांचंही लक्ष आहे आणि या केसमध्ये अगदी प्रत्येक पुरावा गोळा करून फुल प्रूफ अशी केस ही जी आहे कोर्टासमोर चार्जशीट 2 आठवड्याच्या आतमध्ये सबमिट करण्याचा देखील प्रयत्न पोलीस करतायत। कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला फाशीची शिक्षा सजा व्हावी अशा प्रकारचं पूर्णपणे चार्जशीट तयार करून कोर्टाला सादर केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।